आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पम्मा, तुला कसा काय वेळ मिळाला ग? सकाळपासून रात्रीपर्यंत तुझे कामच काम असतात। अगं डबे द्यायचे असतात ना, सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला असतात। केएम चे डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे पण आपलेच डबे जातात। तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना, तर ही शरूच म्हणाली की किती उशीर झाला तरी वैशू मावशीकडे जायचंच। बरं, हा बोल काय काम होतं? अगं मी बोलली होती ना तुला माझ्या बहिणीबद्दल, तिच्या मुलाचं आकाशचं लग्न ठरलं। अरे वा, आमच्या कुटुंबातलं हे पहिलंच लग्न कार्य आहे आणि उमाताईंनी ना सगळ्या भावकीला बोलवलंय। हो का? हो, खूप मोठं लग्न आहे ग। हे लोक येणार आहेत। माझ्या आशू आणि शरूला एक तरी स्थळ नक्की सांगून येईल बघ। अगं आमच्या राहुलचं लग्न नाही का, माझ्या मामे भावाच्या मुलीच्या लग्नात ठरलं। मुलगी पाहिली आणि झटपट लग्न ठरलं। हो ना? बघ शरू, मी बोलले होते ना तुला। अगं मला पण असंच वाटतं, माझ्याही मुलींची लग्न ना अशी पटकन ठरतील म्हणून। पण लोक जरा वेगळा विचार करतात ग। म्हणजे आता लग्नाची मुलगी म्हटलं की 4 दागिने आले ना अंगावर, लोकांचं लक्ष असतं काय कपडे घातलेत, काय दागिने घातलेत, बघतात ना। आणि जर नसतील तर नावही ठेवतात ग। ऐक ना वैशू, आपली इतक्या वर्षांची मैत्री आहे म्हणून विचारतेय, फक्त 4 दिवस या लग्नापुरती तुझे दागिने देशील मला? मम्मी, हा काहीतरी काय? चल आपण घरी जाऊया। बस, तू शांत बस, मध्ये मध्ये बोलू नकोस, बस। ऐक ना वैशू, लग्नाचे सगळे कार्यक्रम झाले ना की लगेच तुझे दागिने परत आणून देईन। अगं तुझं बरोबर आहे, पण आमचे राहुलचे पप्पा माहितीये ना, खूप चिडखोर आहेत आणि त्यांना समजलं ना। अगं मी लगेच देते ना आणून। अगं पम्मा, त्यांना नाही आवडायचं। तुला खरं सांगू का, त्यांना आता एक नवीन कॅन्टीन उघडायची आहे। खूप टेन्शन आलंय ग त्यांना। अगं परवाच बोलत होते दागिने विकून पैसे गोळा करायला पाहिजे। याच वेळेला दागिने कामाला येतात ना। म्हणजे गुरुवारपर्यंत? अगं मध्येच त्याने विचारलं दागिने कुठे गेले, काय बोलू? नवऱ्याशी खोटं बोलू काय? तुझी अडचण सुटेल ग, पण मला ऐकावं लागेल त्याचं काय? वैशू, मग तू त्यांना न सांगताच दे ना, म्हणजे काही झालं तर मी लगेच लग्नात नाही येईन आणि ते दागिने तुला परत देईन। अगं तू बरी आहेस ना? घरचे दागिने चोरून आणि यांच्यापासून लपून तुला देऊ? अगं असं कुठे असतं का? सुभाष भाऊजींना तू न काही विचारता करतेस का? मी कसं काय करू? हो, तसं तर तुझं म्हणणंही बरोबर आहे। असू दे असू दे, राहू दे। हा असू दे, चल चल शरू आपण घरी जाऊया। अगं पमा, नाराज काय होतेस? थोडासा चहा घे आणि मग जा। आलेच। मम्मी, काय होतंय? आपण यासाठी आलोय? दागिने असं कोण मागतं? आपल्याला नको आहेत काही दुसऱ्यांचे दागिने, चल आपण घरी जाऊया। थांब थांब, तिने आपल्याला थांबायला सांगितलं ना, असं बरं नाही वाटत। 2 मिनिटं बस बस। वैशाली, अरे वहिनी कशात? ते एक काम होतं। चिवड्या गल्लीत ऑर्डर द्यायला आलो होतो। हो, आणि मग हीच म्हणाली की आपण वैशाली मावशीकडे जाऊया म्हणून आम्ही आलो। हो ना ग? हो। तुम्ही कसे आहात भाऊजी? आता काय सांगू वहिनी, अहो फास्ट फूडचे स्टॉल एवढे वाढलेत की आपला धंदा कसा करायचा तोच प्रश्न पडलाय। अच्छा, म्हणून तुम्ही दुसऱ्या कॅन्टीनचा गाळा घेताय का? अहो काय बोलताय वहिनी, अहो हेच कॅन्टीन नीट चालत नाहीये आणि दुसरे कॅन्टीन सुरू करू मी? हे आहे ते कॅन्टीन नीट चालावं एवढीच प्रार्थना करतोय मी। स्वामी आहेत ना, ते करतील सगळं नीट। बरं ठीक आहे, बसा तुम्ही, मी आलो। मम्मी, चल ना आपण घरी जाऊया। बरं चल, विसरलीच मी। वैशू, ताजा ताजा मालवणी मसाला आणलाय।
आजच डंकावर कुठलाय घे हा चल. असे काय रागाने बघतीये? तिच्यासाठीच आणलेला ना. अगं मी लगेच देते ना आणून. अगं पम्मा, त्यांना नाही आवडायचं. तुला खरं सांगू का, त्यांना आता एक नवीन कॅन्टीन उघडायची आहे. अगं परवाच बोलत होते, दागिने विकून पैसे गोळा करायला पाहिजे. अहो काय बोलताय वहिनी? अहो हेच कॅन्टीन नीट चालत नाहीये आणि दुसरं कॅन्टीन सुरू करू मी. शरू थांब, मी सामान घेऊन आले. चल. काय गरज होती? त्या तेलिणीची ऑर्डर होती. मी मसाल्यांबद्दल नाही बोलत आहे मम्मी. काय गरज होती मावशीकडे दागिने मागायची, आपला एवढा अपमान करून घ्यायची? अरे काही काय म्हणजे वाकडं तिकडे तर नाही बोलली ना ती आपल्याला. मम्मी अगं तोंडावर खोटं बोलली ती तुझ्या, तरी जाता जाता मसाला दिलास तू तिला. तू बघितलं ना किती आनंद झालेला तिला मला भेटल्यावर, तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि सरू दागिन्यांचा विषय जरा नाजूकच असतो तेव्हा. पण मग ती खोटं का बोलली? बोलली असती ना सरळ तोंडावर नाही द्यायचं म्हणून. हा म्हणजे ती खोटं नाही बोलायला पाहिजे होती, पण म्हणजे मी उधार म्हणून घेत होते, परत आणून देणार होते, पळून नव्हते जाणार मी ते घेऊन. मम्मी दागिने हे काय दुसऱ्यांकडे मागायची गोष्ट आहे का? आणि दुसऱ्यांचे दागिने आम्ही असे घालून मिरवले तर तो पण खोटेपणाच झाला ना. असं हातात गळ्यात थोडं सोनं घातलं तर उठून दिसायला होतं ना. मग 4 स्थळं मिळतात. चल आपण जाऊया. चल. मी किती भोळी आहेस ग तू. दागिने बघून लग्नाला होकार देणारा मुलगा नकोय आपल्याला. आणि अंगावर दागिने असले तरच आपल्याला लग्नाच्या मांडवात एंट्री मिळणार आहे का? नुसतं आपलं दागिने 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 चाललंय. गप का तू आता आम्हाला शिकवणार? मला कळतं या सगळ्यामधलं. माझ्या मुलींची लग्न का ठरत नाहीये ते माहितीये मला, कारण त्यांच्या अंगावर घालायला श्रीमंती दाखवायला दागिने नाही येत ना आमच्याकडे. शरू अगं तुला नाही कळणार हे सगळं. तू आई झालीस ना की मग कळेल, जेव्हा पदरामध्ये मुली असतात तेव्हा काय वाटतं ते. अगं जगामध्ये तुम्ही खूप मोठं नाव कमवा, खूप मोठ्या पोस्ट वरती जा, पण जर वयात लग्न नाही झालं ना तर कोणी विचारत नाही ग. अगं सगळे म्हणतात जमाना बदललाय म्हणून, पण जेव्हा मुलींची लग्न येतात ना तेव्हा काही जमाना वगैरे बदलत नाही. काही जण म्हणतात की तुम्ही कमवता ना म्हणून आम्ही तुमची लग्न. चल आपण जाऊया. मग अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. कसं नाही द्यायचं? लोकांमध्ये राहतो आपण. मम्मी पण काही काही गोष्टी नशिबात असतात तेव्हाच होतात. बरोबर आहे तुझा, पण काही गोष्टींचा मुहूर्त हा ठरलेलाच असतो. जे नशिबात आहे तेच होणार आहे ना. म्हणून काय प्रयत्नच करायचे नाहीत का? नशिबात लग्न आहे पण चांगला मुलगा मिळण्यासाठी ना आई बाबांना प्रयत्न हा करावाच लागतो. आणि तुला काय वाटतं का त्या वैष्णवी माझ्या गरिबीचा अपमान केला हे कळलं नाही मला? ज्यांच्या पदरात 4 मुली असतात ना त्यांना हे असे मान अपमान सहन करावे लागतात.